वृद्धाश्रम. धीरजचे जवळपास वय 30 वर्ष. अविवाहित असलेल्या डॉक्टर धीरजने रात्री उशिरा घरात प्रवेश करताच आईला सांगितले, आई, मला काही महिन्यांसाठी परदेशात जायचे आहे. मी तुझी वृद्धाश्रमात राहण्याची व्यवस्था केली आहे. तेव्हा आई म्हणाली, बेटा, तुला परदेशात जाणं गरजेचं आहे का? आईच्या आवाजात चिंता आणि अस्वस्थता साफ झळकत होती. तेव्हा डॉक्टर धीरज म्हणाले, आई, मला इंग्लंडला जाऊन काही संशोधन करायचे आहे. ही काही महिन्यांचीच गोष्ट आहे. मग मी तुला परत घरी घेऊन जाईल. बरं बेटा, तुझ्या इच्छेप्रमाणे, आई हळू आवाजातच म्हणाली. त्यानंतर आई आपल्या रूममध्ये जाऊन झोपी गेली. दुसऱ्या दिवशी डॉक्टर धीरजने आईला एका जवळच्याच वृद्धाश्रमात सोडले. वृद्धाश्रमात आल्यावर सुरुवातीला प्रत्येकाच्या चेहऱ्यावर जीवनाविषयीची आशा आणि निराशा स्पष्टच दिसत होती. पण वृद्धाश्रमात राहूनही जानकीच्या चेहऱ्यावर निराशा नव्हती. कारण तिला माहिती होतं की तिचा मुलगा परदेशातून येऊन तिला वृद्धाश्रमातून परत घरी घेऊन जाईल. एके दिवशी आश्रमात काही वृद्ध मंडळी बसली होती. ते आपापसामध्ये बोलत होते. त्यांच्यामध्ये 3-4 महिला होत्या. एक महिला म्हणाली, डॉक्टरचे कोणी नातेवाईक नव्हते का, ज्याने इथे आईला सोडले? तेव्हा तिथे बसलेल्या एक वृद्ध स्त्री म्हणाली, जानकीचा नवरा तरुणपणीच वारला होता. तेव्हा धीरज अवघ्या 5 वर्षांचाच होता. तिच्या पतीच्या निधनानंतर जानकीची आणि त्यांच्या मुलाचे, धीरजचे खायचे प्यायचे वांदे झाले होते. तेव्हा एकही नातेवाईकाने त्याची मदत केली नाही. जानकी दुसऱ्यांच्या घरी जाऊन धुणी भांडी करून तिच्या मुलाला धीरजला तिने शिकवले. धीरज हा वाचनात आणि लेखनात खूपच हुशार होता. म्हणूनच तो डॉक्टर झाला. जानकी ही सुमारे 7 महिने वृद्धाश्रमात राहिल्यानंतर एके दिवशी जानकीने वृद्धाश्रमाचे संचालक मुकेश शर्माजी यांना आपल्या मुलाला ऑफिसच्या नंबरवरून फोन करायला सांगितले व विचारले, धीरज, तू भारतात आला आहेस की अजून इंग्लंडमध्येच आहेस? धीरजचे उत्तर, होय, मी अजूनही इंग्लंडमध्येच आहे. त्यामुळे 3-4 महिन्यांपासून जेव्हा जेव्हा जानकी आपल्या मुलाला फोन करायची तेव्हा धीरजकडून एकच उत्तर यायचं की मी अजूनही इंग्लंडमध्येच आहे. मी आपल्या देशात येताच तुला सांगेन. अशातच वेळ निघून जात होती आणि 2 वर्षही उलटून गेले. आता वृद्धाश्रमातील लोकही म्हणू लागले, बघा, किती हुशार निघाला मुलगा, किती चालाकीने आईला इथे सोडून गेला. त्यामुळेच आश्रमातील दुसरे वृद्धही म्हणू लागले, डॉक्टर परदेशात गेले असावेत असे आम्हाला वाटत नाही. त्याला त्याच्या म्हाताऱ्या आईपासून मुक्ती मिळवायची होती. तेव्हाच एक वृद्ध बाई म्हणाली, पण त्यांचे लग्नही झाले नव्हते. पुन्हा एक वृद्ध व्यक्ती म्हणाली, तिथे कोणीतरी त्याची मैत्रीण असेल, कदाचित तिने सांगितले असावे, आधी आईच्या राहण्याची वेगळी व्यवस्था कर, मगच मी तुझ्याशी लग्न करेल. जानकी ही 2 वर्ष वृद्धाश्रमात राहिल्यानंतर मुलगा इथे सोडून गेल्याचे दुःख तिला आतूनच खाऊ लागले होते. आणखी 2 वर्ष आश्रमात राहिल्यानंतर एके दिवशी अचानकच जानकीचा मृत्यू झाला. जानकीच्या मृत्यूनंतर आश्रमातील लोकांनी आश्रमाचे संचालक शर्माजी यांना सांगितले, किमान जानकीच्या मृत्यूची बातमी त्याच्या मुलाला तरी द्या. मुलगा परदेशात गेला असावा असे आम्हाला वाटत नाही. तो इथेच आपल्या देशात कुठेतरी राहत असेल. मग शर्माजी म्हणाले की मी त्यांच्या मुलाला कसे कळवू? त्यांच्या मृत्यूला 3 वर्ष झाली आहेत. शर्माजींचे हे बोलणे ऐकून उपस्थित असलेले सर्व वृद्ध लोक आश्चर्यचकितच झाले. तेव्हाच त्यांच्यापैकी एक वृद्ध स्त्री म्हणाली, त्यांच्या मृत्यूला 3 वर्ष उलटली, मग जानकीशी मोबाईलवर कोण बोलायचे? तेव्हा शर्माजी म्हणाले की माझ्याकडे डॉक्टर धीरज यांचा मोबाईल आहे, ज्यात त्यांचा आवाज रेकॉर्ड केलेला आहे. एका वृद्धाने विचारले की असे का? तर शर्माजी म्हणाले की सुमारे 4 वर्षापूर्वी जेव्हा डॉक्टर धीरज आपल्या आईला येथे सोडायला आला होता तेव्हा त्यांनी मला सांगितले की शर्माजी, मला ब्लड कॅन्सर आहे आणि मी डॉक्टर असल्याने मला चांगलेच माहिती आहे की या शेवटच्या टप्प्यात मला खूप त्रास होईल आणि माझ्या आईला माझे हे दुःख बघवणार नाही. ती जिवंतपणीच मरेल.
मी तर माझ्या या आजारपणामुळे मरणारच आहे, पण माझ्यामुळे माझ्या आईनेही माझ्यापुढे मरावं असे मला वाटत नाही. मी मरण्यापूर्वी आमचा 1 BHK फ्लॅट आणि जे काही घरातील सामान आहे ते मी या आश्रमाला दान करीन, परंतु माझ्या आईची व्यवस्थित काळजी घ्या. हे ऐकून सर्व आश्रमातील वृद्ध लोकांचेही डोळे पाणावले. मग जानकी यांचा अंत्यसंस्कार त्या आश्रमातच करण्यात आला. शर्माजींनी त्यांच्या अंत्यसंस्कारात आश्रमात राहणाऱ्या सर्व वृद्ध मंडळींच्या कुटुंबियांतील सदस्यांनाही आमंत्रित केले होते. आई आणि मुलाची ही अमूल्य प्रेमाची आणि अतूट नात्याची कहाणी तिथे अंत्यसंस्कारातील आलेल्या वृद्ध मंडळींच्या कुटुंबियातील सदस्यांवर इतकी प्रभावी झाली की काही मुलांनी त्यांच्या वृद्ध आईवडिलांना घरी परत नेले. व्हिडिओमधील कथा आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.